अंबड नगर परिषदेचा संतापजनक कारभार। एका खोट्या तक्रारीवरून 54 वर्षांचे जुने घर पाडण्याचा घाट। 50 वर्षांपूर्वीचे बांधकाम पालिकेला आता दिसले का? तर त्या मनोरुग्ण तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला रस्त्यावर आणणार का? असहाय्य सुतार कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रशासकीय कट। लोकात्मा न्यूजचा खळबळजनक खुलासा। अंबड विशेष प्रतिनिधी गरीब दिनदुबळ्यांवर कायद्याचा बडगा उगारून बड्या प्रस्थांच्या तालावर नाचणाऱ्या अंबड नगर परिषद प्रशासनाचा एक अत्यंत संवेदनशील आणि तितकाच धक्कादायक कारभार लोकात्मा न्यूजच्या हाती लागला आहे। शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील एका जागेवर तब्बल 54 वर्षांपासून 1972 पासून वयोवृद्ध नागरिक उत्तमराव भादले यांचे कुटुंब राहत असताना नगर परिषदेने चक्क त्यांच्या मुलाच्या म्हणजेच कैलास उत्तमराव भादले यांच्या नावे अतिक्रमण हटावची नोटीस बजावली आहे। कोणतीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी न करता, घरमालक कोण हे न तपासता केवळ एका खासगी अर्जावरून काढलेली ही नोटीस पालिकेच्या अकार्यक्षमतेचे धिंडवडे काढत असून अंबड नगर परिषदेला अचानक कोणाचा पुळका आला, असा संतापजनक सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। 50 वर्षे पालिका कुंभकर्णी झोपेत होती का? अंबड नगर परिषदेने 28 एप्रिल 2026 रोजी जाकर न पी अंबड अतिक्रमण 640/2026 कैलास भादले यांना नोटीस बजावली आहे। या नोटिसीमध्ये सौरभ मोटे यांच्या एका खासगी अर्जाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 संदर्भ देण्यात आला आहे। या तक्रारदाराने आरोप केला आहे की सदर जागा ही कॉलनी अंतर्गत खुली जागा ओपन स्पेस असून तिथे सुरुवातीला 1 खोली आणि आता 3 खोल्यांचे अवैध बांधकाम झाले आहे। या तक्रारीवरून पालिकेने थेट महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचा MRTP धाक दाखवत 7 दिवसांत जागा रिकामी करण्याची किंवा मालकी हक्क दाखवण्याची नोटीस दिली। परंतु येथेच प्रशासकीय कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते। 1. चुकीच्या नावे नोटीस का? सदर जागेवर 1972 पासून मूळ वयोवृद्ध उत्तमराव भादले यांचे संपूर्ण कुटुंब राहत आहे। प्रशासनाने जागेवर जाऊन पंचनामा न करता, घरमालक कोण हे न तपासता थेट त्यांच्या मुलाच्या नावे नोटीस कशी काय फाडली? ही नोटीस कायदेशीरदृष्ट्या पहिल्याच फटक्यात अवैध ठरत नाही का? 2. 54 वर्षे अतिक्रमण का दिसले नाही? जर हे अतिक्रमण होते तर गेली 54 वर्षे नगर परिषदेचे कर वसूल करणारे, बांधकाम तपासणारे अधिकारी आणि अतिक्रमण विभाग झोपला होता का? एका खासगी व्यक्तीने अर्ज करताच पालिकेला अचानक जाग कशी आली? घरात मनोरुग्ण तरुण, संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आणण्याचा अमानुष डाव। या प्रकरणाची सर्वात वेदनादायी आणि प्रशासनाची क्रूरता दाखवणारी बाजू म्हणजे या कुटुंबात एक मनोरुग्ण तरुण आहे। अत्यंत गरिबीत प्रामाणिकपणे सुतारकाम करून हे कुटुंब या मनोरुग्ण तरुणाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे। नगर परिषद केवळ एका तक्रारदाराच्या दबावाखाली येऊन कायदेशीर शहानिशा न करता जर हे घर पाडण्याचा किंवा व्यवसाय हिरावून घेण्याचा घाट घालत असेल तर त्या हतबल मनोरुग्ण तरुणाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे। एखाद्या असहाय्य तरुणाचे आणि त्याच्या गरिबीशी झुंजणाऱ्या कुटुंबाचे छप्पर हिरावून घेताना प्रशासनाची मानवता कुठे गहाण पडली होती, असा तीव्र संताप स्थानिक रहिवाशांमधून व्यक्त होत आहे। तर मुख्याधिकारी न्यायालयात खेचले जाणार? प्रशासनाच्या या मनमानी आणि अमानुष कारभाराविरुद्ध आता भादले कुटुंबाने आरपारची लढाई सुरू केली आहे। कैलास भादले यांनी नगर परिषदेला उलट पत्र पाठवून थेट आव्हान दिले आहे। तक्रारदाराने माझ्या घरात अवैध व्यवसाय चालतो असा काय पुरावा दिला? गाड्यांचे कोणते GPS किंवा रेग्युलर फोटो पालिकेकडे आहेत? त्याचे प्रमाणित पुरावे आधी मला द्या, अशी कायदेशीर मागणी भादले यांनी केली आहे। हे सर्व पुरावे घेऊन भादले कुटुंब आता नगर परिषद प्रशासन आणि खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी, क्रिमिनल आणि न्यायालयीन कारवाई करण्याच्या पूर्ण तयारीत आहे। चुकीच्या नावे नोटीस काढल्यामुळे आणि एका सुजाण कुटुंबाला मानसिक त्रास दिल्यामुळे आता अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारीच न्यायालयात अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासकीय महापाप चव्हाट्यावर येणार। एका गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर पाडण्याचा आणि त्या मनोरुग्ण तरुणाचे छप्पर हिरावून घेण्याचा हा प्रशासकीय डाव नक्की कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे? यामागे नक्की कोणते मोठे आर्थिक किंवा राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत? नगर परिषद स्वतःचे पुरावे सादर करणार की आपली चूक मान्य करून नोटीस मागे घेणार? या सर्व धक्कादायक बाबींचा पर्दाफाश आपण लवकरच पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत। अंबडहून प्रतिनिधी तरंग कांबळे, लोकात्मा न्यूज चॅनल।